वळूयात अन्य बातम्यांकडे। नरेंद्र मोदी यांचं सरकार येता येता देशात एनडीएचं सरकार आलं। मोदी पंतप्रधान झाले, पण त्यांना एनडीएतल्या घटक पक्षांना यावेळी मोठा वाटा द्यावा लागला। भाजपनं घटक पक्षातल्या अगदी एक खासदार असलेल्या पक्षालाही सत्तेत वाटा दिला। पण राज्यात शिंदे फडणवीसांसोबत दुजाभाव का केला असा सवाल आता उपस्थित होतोय। बघूयात, सगळं झालं पण घटक पक्षांना महाराष्ट्रातल्या का काही नाही मिळालं, पाहूयात सविस्तर रिपोर्ट। नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातले हे 6 मंत्री जे राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत। महाराष्ट्राला 2 कॅबिनेट मंत्री मिळाले तर 4 राज्यमंत्री, त्यातले 4 भाजपचे, तर 1 शिंदेच्या शिवसेनेचे, तर 1 रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले। अजितदादांना मात्र सध्या तरी सत्तेत वाटाच नाहीये आणि यावरूनच आता धुसफूस सुरू झाली। याचं कारण म्हणजे एनडीएतला कमी जागा असलेल्या इतर घटक पक्षांचा झालेला हा सन्मान। कुमारस्वामींचे 2 खासदार, 1 कॅबिनेट मंत्रीपद, जितनराम मांझी यांचा 1 खासदार, 1 कॅबिनेट मंत्रीपद, अनुप्रिया पटेल 1 खासदार, 1 राज्यमंत्रीपद, रामदास आठवलेंचा एकही खासदार नाही तरीही मंत्रीपद, शिंदेच्या शिवसेनेचे 7 खासदार, केवळ 1 राज्यमंत्रीपद, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 खासदार असूनही वेगळा न्याय, एकही मंत्रीपद नाही। भारतीय जनता पक्षाने खरं तर कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती। मला तरी व्यक्तिशः असं वाटतं की हा दुजाभाव शिवसेनेच्या बाबतीमध्ये होतोय। खरं तर भारतीय जनता पक्षाकडून तो न्यायिक भूमिका शिवसेनेला दिली पाहिजे, कारण 3 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतात आणि विधानसभेला एकत्रपणे सामोरं जात असताना या सगळ्या बाबतीचा विचार करून भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षाला न्यायिक भूमिका देण्याची आवश्यकता होती। आणि एनडीएच्या सूत्रामध्ये जे काही ठरवलेलं होतं त्या सूत्रामध्ये वेगळा न्याय एका पक्षाला देणं त्यांना उचित वाटलं नसेल, परंतु भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी आमच्या राष्ट्रीय नेत्यांना किंवा राज्यातल्या प्रमुखांना त्यांनी विश्वासात घेतलं, भूमिका त्या ठिकाणी मांडून पटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघू येणाऱ्या काळामध्ये काही वेगळं मिळत असेल किंवा वेगळा विचार असेल तर तो नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यावेळी प्राधान्याने विचारू। आता यावरूनच महायुतीमधील खतखत समोर येऊ लागली। शिंदेच्या शिवसेनेचे बारणे यावर उघडपणे बोललेत, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीतून विधानसभेसाठी दबावतंत्र सुरू झालंय। महायुतीमधील खतखत समोर येत असतानाच महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी सुद्धा त्यांना डिवचायला सुरुवात केली। कोणालाही मान सन्मानात त्यांच्या संख्याबळावर मिळतो। या जेडीयूची आणि चंद्राबाबू 2 बाबू यांचीच हालत तिथे काय होणार हे कळेल, पण आजच्या स्थितीमध्ये अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय? त्यामुळे जो मिला वो खाओ अशी परिस्थिती आली आहे। बार्गेनिंग पॉवर जी लागते ती त्यांची संपली आहे। त्यामुळे मला वाटतं की त्यांना राज्यमंत्री मिळालं तरी भरपूर आहे, ते खुशीनं घेतले तर ठीक, नाही तर तेही मिळणार नाही, अशी अवस्था सध्या अजित पवारांची आहे। अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती 1 राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे। अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने, तर हे तुडून घ्यायला तयार असतील, ते स्वतःला तुडून घेत आहेत। 21 जवळपास जागा लढवल्यानंतर फक्त 9 जागा आलेल्या आहेत काँग्रेसच्या आशीर्वादाने। म्हणून शिवसेनेला काय भेटलं, अजितदादांना काय भेटलं आणि कोण कोणाला वापर करतो हे बोलण्यापेक्षा तुला आणि तुझ्या मालकाला कटोरा घेऊन जे आता 10 जनपदच्या फेऱ्या मारायला लागणार आहेत त्याबद्दल थोडा विचार कर आणि मग कोणाला काय भेटलं काय नाही भेटलं ह्याचा हिशोब घालत बस। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा हे उघड काही बोलत नसले तरी स्वतःची नाराजी दूर ठेवण्यासोबतच पक्षातल्या इतर नेत्यांच्या नाराजीला मोकळी वाट मिळू न देणं हे आव्हान सुद्धा या दोघांना आता पेलावं लागणार आहे।
कारण तसं झालं तर विरोधकांसाठी तो आयता मुद्दा ठरेल आणि हे काही शिंदे आणि अजितदादांसाठी बरं नाही. गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.